श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप सोसलं आता पुरे. पुढच्या 3 दिवसात प्रेम, पैसा, सुख या राशींच्या दारात नांदणार. शुक्रदेव नक्षत्र बदल करताच मोठा सरप्राईज घरात येणार. नशिबाने खूप दिवस पाठ फिरवली, पण आता ग्रहमानाच्या हालचाली अनुकूल होत असल्याची ज्योतिषीय शक्यता व्यक्त केली जाते. काही निवडक राशींवर अचानक भाग्यचक्र फिरू शकतं, बदलू शकतं संपूर्ण आयुष्याचं गणित. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य, भोगविलास, कला व प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. दैत्यांचा गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शक्तिशाली ग्रहाची प्रत्येक हालचाल या राशींच्या लोकांवर सूक्ष्म प्रभाव टाकते असा समज आहे. सध्या शुक्र वृश्चिक राशीत स्थित असून 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:34 तो ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात तो 20 डिसेंबरपर्यंत राहील आणि नंतर मूळ नक्षत्राकडे गमन करील. ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध आणि राशी वृश्चिक असल्याने या काळात भावनात्मक गतिशीलता, आर्थिक बदल, कुटुंबातील नवे प्रसंग व व्यावसायिक प्रगती घडू शकते अशी ज्योतिषीय चर्चा आहे. मंगळ, सूर्य व बुध यांच्या संगतीत शुक्र प्रवेश करणार असल्याने काही राशींच्या लोकांना याचा विशेष लाभ होऊ शकतो. शुक्रदेवांच्या चालीनं या 3 राशींना मिळणार प्रेम, पैसा आणि अपार समाधान. कोणत्या 3 राशींचे लोक भाग्यवान ठरू शकतील, चला पाहूया. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे सिंह राशी. शुक्राचा हा प्रवास 4थ्या भावात होत असल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी भौतिक सुख, घरगुती समाधान आणि मान सन्मान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या काळात घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो, ज्यातून आर्थिक फायद्याची शक्यता वाढू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर, मोठे व्यवहार आणि गुंतवणुकीच्या संधी येऊ शकते. वैवाहिक जीवनात सौहार्दता तर प्रेमसंबंधात जवळीक वाढण्याची चर्चा आहे. तुमच्या अनपेक्षित कृतीमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्या शब्दांकडे लक्ष देतील. तुम्हाला घरी एखादी महत्त्वाची जबाबदारी किंवा संधी मिळू शकते. मीडिया, डिझाईन, कला किंवा सामग्रीसारख्या सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षणीय यश मिळू शकते. प्रेम आणि शिक्षणाशी संबंधित
बाबींमध्येही सकारात्मकता वाढेल. त्यामुळे संतुलन आणि उत्साह निर्माण होईल. त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. ते मालमत्ता आणि नवीन वाहन खरेदी करू शकतात. सरकार किंवा प्रशासनात काम करत असलेल्यांसाठी हा काळ विशेषरित्या शुभ आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरी उत्सव साजरा होऊ शकतो. या काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळेल. दरम्यान व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ आहे. प्रगतीचे मार्ग खुले होतील. कुटुंब आणि नातेवाईकांशी चांगला समन्वय राहील. तसेच या काळात ज्यांचे काम किंवा व्यवसाय स्थावर मालमत्ता आणि संपत्तीशी संबंधित आहे त्यांना फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्या आईशी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. स्वभावतः नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असलेले सिंह राशीचे लोक आणखी प्रखर बनतात. या काळात त्यांना समाजात नाव, मान, प्रतिष्ठा व आदर मिळतो. नोकरीत मोठा पगार, उच्च पद, स्टार्टअपला घोडदौड मिळणे किंवा व्यवसायात जुनी अडचण सुटणे हे सर्व या राशीच्या लोकांच्या भवितव्यात महादशेच्या काळात घडू शकते. त्यांच्यासाठी धनलाभाचे अनेक मार्ग उघडतात आणि समाजात त्यांची यशस्वी व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होते. या काळात तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नफ्याच्या नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये यशाच्या मार्गावर प्रगती कराल. तुमच्या नवीन कल्पना आणि योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमची संपत्ती वाढेल. गुंतवणूक आर्थिक लाभाच्या शुभ संधी देखील निर्माण करू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत सकारात्मक ठरेल. साहस, पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होतील, जे भविष्यात लाभदायक ठरतील. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवे उत्पन्न स्रोत उघडतील. नोकरीपेक्षा या लोकांसाठी पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अप्रत्याशित लाभ मिळेल आणि गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळेल. मनोकामना पूर्ण होण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या कारकिर्दीतही यशाकडे वाटचाल कराल. तुमच्या नवीन कल्पना आणि क्रिएटिव्ह योजनांमुळे चांगला नफा मिळेल. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि संपत्तीतही वाढ होईल. गुंतवणूक आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी देखील निर्माण करू शकते. या राशीच्या 4थ्या भावात शुक्र बसलेला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धन मिळू शकते. सुख सुविधा वाढू शकतात. करिअरमध्येही फायदा होऊ शकतो. कामानिमित्त काही प्रवास करावे लागू शकतात, पण त्यातून चांगला लाभ मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतूनही आता चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायातही लाभाची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात पार्टनरसोबतचा संबंध अधिक मजबूत होईल. तसेच आरोग्यही चांगले राहील. या गोचर कुंडलीत शनी ग्रह 6व्या आणि
7व्या घराचा स्वामी आहे आणि तो 8व्या घरात भ्रमण करेल. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. शनीची तिसरी दृष्टी 10व्या घरावर म्हणजे कर्म घरावर पडेल, जी काम, करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात मजबूत प्रगती दर्शवते. त्याचवेळी शनीची 7वी दृष्टी धन घराला सक्रिय करेल, ज्यामुळे उत्पन्न, आर्थिक लाभ आणि आर्थिक स्थिरतेची शक्यता वाढेल. या व्यतिरिक्त शनीची 10वी दृष्टी 5व्या घरावर पडेल, जी बुद्धिमत्ता, निर्णय घेण्यास, संतती सुख आणि सर्जनशीलता, कार्यात सकारात्मकता आणेल. विरुद्ध राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना दीर्घकालीन संघर्ष आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळू शकते. मार्गी शनी जीवनात उच्च पातळीचे यश, सन्मान आणि स्थिरता देतो. हा योग या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती, यश आणि प्रगतीकडे घेऊन जातो. विशेषतः 10व्या घरावर शनीची दृष्टी नोकरी, पदोन्नती, व्यवसाय विस्तार आणि नवीन संधीच्या स्वरूपात असाधारण फायदे देऊ शकतो. राहूची महादशा सिंह राशीच्या लोकांना राजकारण आणि प्रशासनात उच्च पदे प्रदान करते. ते मीडिया, अभिनय, व्यवसाय किंवा मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन लक्षणीय प्रसिद्धी मिळवतात आणि एका रात्रीत प्रसिद्धी आणि समृद्धी मिळवतात. तथापि ते अहंकार आणि दिखाऊपणाला देखील बळी पडू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही डिसेंबर महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. IT सेक्टर किंवा NCMमध्ये काम करणाऱ्यांसाठी नोकरी किंवा पगारवाढीसाठी शुभ योग आहेत. प्रेमसंबंधात जोडीदाराबरोबरील संबंध अधिक घट्ट होतील. लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. एकूणच डिसेंबर महिना हा सिंह राशीच्या लोकांसाठी यशाने समृद्ध महिना असेल. तुमच्या वडिलांकडून आणि पितृकडून फायदा मिळेल. कुणाला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. किराणाच्या व्यवसायात तुम्ही चांगली कमाई कराल. काही नवे संपर्क तयार होतील, ज्यामुळे पुढे लाभ होईल. आर्थिक लाभाचा योग तयार होईल. एखाद्या अनपेक्षित मार्गानेही फायदा मिळेल. आज तुम्ही कुटुंबांसोबत आनंदात वेळ घालवाल. वडिलांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला फायदा होईल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल. तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. शुक्राचा प्रवास कन्या राशीच्या तृतीय भावात होत असल्याने कन्या राशीच्या लोकांची धैर्य, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा होण्याची
ज्योतिषीय शक्यता आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट्स, उत्तम संधी आणि वरिष्ठांची पाठराखण मिळू शकते. तुमच्या मेहनतीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. बौद्धिक क्षमताचा विस्तार होऊ शकतो, ज्यामुळे निर्णय अधिक प्रभावी ठरतील. कुटुंब आणि मित्रांचा आधार मिळेल, त्यामुळे अडथळे सहज दूर होतील. जीवनसाथीसोबत नाते अधिक दृढ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या राशीत केतू ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. हे भ्रमण तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफा क्षेत्रात होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात. अचानक करिअरमध्ये वाढ आणि नवीन संधी तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग प्रदान करतील. मालमत्तेशी संबंधित नफा देखील शक्य आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून देखील फायदा मिळेल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी देखील हा अनुकूल काळ आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन योजना आणि प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्या येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी आणि कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता विविध कारणामुळे असेल. शांत मनाने आणि परस्पर सामंजस्याने तुम्ही एकत्रितपणे समस्यांवर उपाय शोधू शकता. जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला अनपेक्षित नफा देखील मिळू शकतो. दीर्घकालीन प्रयत्न योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येईल. मोठे प्रकल्प किंवा नेतृत्वाच्या संधी निर्माण होऊ शकतात. माध्यमे, व्यवस्थापन किंवा राजकारणात गुंतलेल्यांना विशेष फायदे मिळू शकतात. आत्मविश्वास आणि लोकप्रियता दोन्ही वाढतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती अनुभवता येईल. तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचाही आनंद मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला आहे, ज्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमचे कुटुंब आणि नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण होतील. शेअर बाजार, मीडिया, मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. एक नवीन कल्पना तुमच्या कारकिर्दीला गती देईल. दरम्यान नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. बुधाच्या नक्षत्रात शुक्र गोचर केल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल. कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेत केलेली जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. कन्या राशीसाठी हा काळ संबंध मजबूत करणे आणि आर्थिक वाढ दोन्ही दर्शवतो. शुक्र राशीच्या प्रभावाखाली वैवाहिक जीवन सुधारेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. शिवाय आरोग्य देखील सुधारेल. कन्या राशीसाठी हा काळ सौभाग्याचा मानला जातो. स्वतःचे घर घेण्याचा विचार असो किंवा महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय, या काळात
काही इच्छापूर्तीची शक्यता वाढू शकते. व्यावसायिक क्षेत्रात अडथळे दूर होण्याचे आणि कामाची गती वाढण्याचे संकेतही काही गणनांमध्ये मिळतात. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक, एखाद्या सरकारी निर्णयातून फायदा किंवा दीर्घकाळ प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र वरुणाचा त्रि-एकादश योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या 3ऱ्या भावात शुक्र आहे, त्यामुळे या राशीच्या जातकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते. जीवनात आनंद वाढेल. अध्यात्माकडे तुमचा कल अधिक होईल. करिअरमध्ये चांगला फायदा मिळेल. व्यवसायातही लाभ मिळू शकतो. आउटसोर्सिंग व्यवसायातूनही चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात. पैशांची बचत होण्यातही फायदा होईल. प्रेमजीवनांबद्दल बोलायचे झाले तर जोडीदाराशी मनमोकळे बोलता येईल. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या राशीत जन्मलेल्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात अनेक नवीन यश मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे इच्छित परिणाम मिळतील. आर्थिक लाभाचे अनेक स्रोत उघडू शकतात. जरी अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे, तर तुम्ही नवीन गुंतवणुकीची योजना आखत असाल तर भविष्यात त्यातून मोठा नफा मिळू शकतो. एकंदरीत आनंद, समृद्धी आणि स्थिरता वाढेल आणि यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा सोपा दिसेल. बुध आणि शुक्राचा संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो, कारण हा संयोग तुमच्या राशीच्या 4थ्या भावात होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमचे महत्त्वाचे काम यशस्वी होतील आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला पितृक संपत्ती किंवा धन मिळण्याची शक्यता देखील आहे. तसेच आईसोबत आणि सासरच्या लोकांसोबत संबंध चांगले राहतील. कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर आर्थिक व व्यावसायिक फायद्याचा महिना ठरेल. प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मेहनती प्रयत्नांचे फळ मिळेल आणि तणाव कमी होईल. धर्म, कर्म किंवा सामाजिक कार्यात रुची वाढेल. तसेच लोकांची प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. मालमत्तेशी संबंधित बाबी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. तुम्हाला धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे तुमची मानसिक शांती वाढेल. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. आणि 3री भाग्यवान रास आहे मकर राशी. शुक्राचा हा प्रवास 11व्या भावात म्हणजे लाभ भावात होत आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत उत्साहवर्धक ठरू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या इच्छांची पूर्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
विशेषतः परदेशी व्यवसाय किंवा नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिश्रमाची दखल घेतली जाईल आणि पदोन्नती, बोनस किंवा नवा फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवे स्रोत उघडतील. भागीदारीतील प्रकल्प लाभदायक ठरू शकतात. लव्ह लाईफमध्ये स्थिरता येईल आणि नातेसंबंधात आत्मविश्वास वाढेल. मकर राशीवर शनीचा प्रभाव आहे आणि शनीने निर्माण केलेला धनराज योग या राशींच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढवेल. तुम्ही मोठी ध्येये निश्चित कराल आणि ती साध्य कराल. नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. नातेसंबंध सहकार्य करतील. केतूचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ते तुमच्या राशीतून 7व्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना एक उत्तम वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. अविवाहित व्यक्तींनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या भ्रमणामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आर्थिक लाभाच्याही चांगल्या संधी निर्माण होतील. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनी यांच्या लाभदृष्टी योगामुळे चांगले दिवस सुरू होणार आहेत. व्यवसाय आणि करिअरमध्ये नवी संधी निर्माण होतील. रचनात्मक विचार आणि नवीन योजना आपल्याला चांगला नफा देऊ शकतात. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी होऊ शकते. तसेच देश विदेश प्रवासाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारात लाभ होईल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने निराशा होऊ शकते. दरम्यान आर्थिक खर्च जास्त असेल. वाढत्या खर्चामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही निष्काळजीपणा टाळा. शुक्र आणि सूर्याची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होईल. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. या व्यतिरिक्त तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या कारकिर्दीत अचानक वाढ होईल आणि नवीन संधी तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग प्रदान करतील. मालमत्तेशी संबंधित लाभ शक्य आहेत. कुटुंबात आनंद आणि सुसंवाद वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. शिवाय प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि आनंद वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रातील बाबतीत सामंजस्य स्वीकारल्याने मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल येऊन स्थिरता येईल. शांती व बुद्धिमत्तापूर्वक घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. सफलतेचे प्रमाण वाढेल. मित्रमंडळीच्या वर्तुळात प्रिय व्हाल. नवीन व्यक्तींची परिचय वाढून त्याचे मैत्रीमध्ये रूपांतर होईल. मन आनंदी व प्रसन्न राहील. सहकुटुंब मित्रमंडळीसह पर्यटनाचा आनंद
घेऊ शकाल. धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग, हातून दानधर्म होईल. सामाजिक धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान द्याल. आध्यात्मिक क्षेत्रात तसेच गूढ बाबतीत रुची निर्माण होईल. ध्यानधारणा योग अशा बाबतीत क्रियाशीलता वाढू शकते. आपल्या समोरील कार्य उत्साहाने पूर्ण करून नवीन कार्य हाती घ्या. कार्यक्षेत्रातील समस्या चतुराईने सोडवण्यात यश प्राप्त होईल. परिवारात नियमितपणा हवा असे आपल्याला वाटत असले तरी काही ना काही कारणांमुळे तो येत राहील. त्यामुळे कार्य व्यवस्थित पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. काहीसा विस्कळीतपणा येणार आहे. आपल्या स्वतःच्या पुढाकाराने हा दोष आपण दूर करू शकाल. त्यामुळे शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेणे हिताचे ठरेल. त्यातून चांगले मार्क मिळू शकतील. अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घरातील काही व्यक्तींचा असमंजस्यपणाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आपल्या कौशल्यपूर्ण निर्णयाने सर्व नीट होईल. त्यासाठी आपणास सर्वांच्या स्पर्धेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकाल व घरात शांतता व नियमितता निर्माण करू शकाल. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रासाठी हा कालावधी अतिशय अनुकूल राहील. आकलनशक्ती चांगली राहील. लक्षात राहण्याचे म्हणजे समजण्याचेही प्रमाण चांगले राहणार आहे. आपल्याला अपेक्षित यश मिळेल, पण प्रयत्नांची आवश्यकता आहे. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. त्यामुळे अपेक्षित यश लाभू शकेल. साहित्य क्षेत्रातही आपणास चांगले योग आहेत. प्रसिद्धी मिळेल. अर्थार्जनही होईल. कला व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी बजावू शकाल. प्रदेशासंबंधीचे सर्व शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील. तसेच अनुकूलता लाभेल. शिक्षणाविषयी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. त्यामुळे आनंदी व उत्साही राहा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.